आपल्या या सांगोला आणि मान पट्ट्यामध्ये या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये अजिबात पाऊस झालेला नाही. संबंध शेतकरी बळीराजा हवालदिल झालेला आहे. पिण्याच्या पाण्याचं, जनावरांच्या चाऱ्याचं मोठं संकट आपल्या तालुक्यावर उभारलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कृष्णा, कोयना वरच्या सगळ्या नद्या त्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर वाहू लागलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे वाहून जाणारं पाणी आपल्या तालुक्यातल्या सध्या दुष्काळग्रस्त असलेल्या भागाला तातडीनं म्हैसाळ, टेंबू आणि निरा उजवा कालवा यांच्या माध्यमातून मिळण्यासाठी सांगोला तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मॅडम येण्या देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. मी या निवेदनाच्या माध्यमातून पहिल्यांदा या तालुक्यातील MSCBच्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे की गेली सातत्यानं 6 महिन्यापासून आमचा बळीराजा विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे भरडून गेला होता. असंच आम्ही सगळे शेतकरी गेलो, त्यांना विनंती केली, काही बाबी शेतकऱ्याला समजावून सांगितल्या, काही बाबी MSCBला समजावून सांगितल्या आणि आज तालुक्यामध्ये MSCBच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पुरेशी वीज 8 तास का होईना मिळायला लागलेली आहे. राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांना मी परवा मुंबईला भेटून सांगितलं होतं की हे पुराचं पाणी आमच्या सांगोला तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या जनतेला देण्याची व्यवस्था आपण या 3 योजनांच्या माध्यमातून करावी. त्यांनी तातडीनं खाली संदेश दिला आणि हे पाणी म्हैसाळ, टेंबू आणि निरा या उजवा कालव्यातून सुरू झालेलं आहे. परंतु या निमित्तानं मी आदरणीय तहसीलदार मॅडमना विनंती करणार आहे की आपल्याला तालुक्यातील सगळी परिस्थिती माहिती आहे. आज कोळा भागामध्ये आपण गेल्यानंतर जुजारपूर असेल, खाली पाचेगाव असेल, मानेगाव, निजामपूर, हनुमंतगाव या सगळ्या परिसरामध्ये पिण्याला, जनावरांच्या पाण्यासाठी, माणसाच्या पिण्याचं पाणी हे सगळे स्तोत्र आटलेले आहेत. म्हैसाळचं मिळणारं पाणी आहे गिरडी भागाला, पारळ, डिक्सळ, नैराळ, हंगिरगा, खाली बेडशिंगी, आलेगावपर्यंत. त्याचबरोबर कोरडा नदीमध्ये पाणी सोडलं पाहिजे. मान नदीमध्ये मागच्या वेळेला पाणी सोडलं आणि अर्धीच नदी भरली आणि ते पाणी पुन्हा थांबवलं. त्याचबरोबर आपला वरचा जो भाग आहे मौद भाग, आज या ठिकाणी सगळी कवासपूर, लोटेवाडी, असतगाणी याही परिसरातली सगळी मंडळी आहेत. मी सगळ्याच गावची नावं घेत नाही, परंतु तालुक्यातल्या सगळ्याच परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीनं आदरणीय तहसीलदार मॅडमला एक विनंती करणार आहे की या टेंबू असेल, म्हैसाळ असेल, निरा उजवा कालवा असेल, या सगळ्या अधिकाऱ्यांची उद्याच्याला तातडीनं तुम्ही बैठक घेऊन, पाणी सध्या सुरू आहे परंतु हे पाणी कोरडा नदीमध्ये असेल, मान नदीमध्ये असेल, ओढ्या नाल्याला असेल, या ठिकाणी तातडीनं सोडून या तालुक्यातल्या बळीराजाची तहान भागवण्याचं काम आपण या ठिकाणी करावं. मी उद्याच्याला आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री महोदयांनाही वेळ घेतलेली, मी त्यांनाही उद्या जाऊन सकाळी भेटणार आहे. इरिगेशन खात्याच्या मंत्र्यांनी तर अगोदर आदेश दिलेले आहेत. आता राहिली जबाबदारी आहे तहसीलदार मॅडम आपली आहे. मी आपल्याला विनंती करेन की उद्याच्या उद्या ह्या सगळ्या अधिकाऱ्याची बैठक घेऊन आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्हाला आपल्याला एक नम्र विनंती करतोय की म्हैसाळचं पाणी आहे ते पूर्ण क्षमतेनं पाणी आम्हाला सांगोल्याला मिळालं पाहिजे आणि शेवटच्या घटकापर्यंत ते पाणी जनावरांच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी राज्य सरकारनं आदेश काढलेला आहे. आणि त्याप्रमाणे अगोदर हे सगळे ओढे, नाले, बंधारे भरून घेऊन मग बुध्याचा तलाव असेल, चिंचोलीचा तलाव असेल, काही मोठे तलाव आहेत तेही तातडीनं भरून देण्यात यावेत. या बाबतीमध्ये आज हे आपल्याला निवेदन आम्ही सगळ्यांच्या वतीनं देत आहोत. त्याचा आपण गांभीर्यानं विचार करून तातडीनं शासनाची सूत्रं आपण हलवावीत, सगळ्या संबंधित अधिकाऱ्याला उद्या बोलवून घ्यावं अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. आणि मला निश्चितपणानं खात्री आहे तहसीलदार मॅडम, आपण या तालुक्याची सूत्रं हातात घेतल्यापासून पारदर्शी कारभाराचे एक चांगले अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला मिळालेला आहात आणि मला निश्चितपणानं खात्री आहे या तालुक्यातल्या बळीराजाला आपण न्याय देऊ शकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या तालुक्याच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी एक नम्र निवेदन देतो, त्याचा गांभीर्याने विचार व्हावा.
कालच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण बोलवलं. आपणही सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आला. अशाच पद्धतीनं तालुक्याच्या विकासासाठी ज्या ज्या वेळेला हात मारेल त्या वेळेला आपण निश्चितपणाने येतं. भविष्य काळाची असंच आपण एकजूट ठेवून तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया एवढंच या निमित्तानं सांगतो. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं हे निवेदन